राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर हा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। पालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात जे वचन दिलं होतं ते पूर्ण केलं, आम्ही फक्त नारळ फोडत नाही, काम पूर्ण करतो असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं। सुजय विखे पाटील भाजपच्या वाटेवरती असल्याची शक्यता आता वर्तवली जाते। नगरची जागा राष्ट्रवादीकडे मागूनही मिळत नाहीये, तर पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढवणार असं विधान सुजय विखे पाटलांनी केलं। दिल्ली काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीत उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली, तर येत्या 2 ते 3 दिवसात काँग्रेस लोकसभा उमेदवारीची घोषणा करणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं। मुंबईतल्या विनाअनुदानित शाळेतील महिला शिक्षकांचं मातोश्री बाहेर आज धडक आंदोलन सुरू असून या महिला कलानगरच्या गेटमध्ये घुसल्या। नाणारचा प्रकल्प रद्द झाल्याचं सरकारनं जाहीर केलं असलं तरी सुद्धा नाणारवासियांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। नाणार रद्द झाला असेल तर आनंद आहे, पण याकडे दुर्लक्ष करू नका आणि सजग रहा, सतर्क रहा असं राज ठाकरे यांनी म्हटलं। धनंजय मुंडे यांच्या आरोपानंतर अशा गलथान आरोपांना मी उत्तर देत नाही असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं। माझा विभाग भ्रष्टाचारी असल्याची ओरड एक व्यक्ती 4 वर्ष करते असं त्या म्हणाल्या। औरंगाबादमध्ये सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली। विकास कामांचं श्रेय घेण्यावरनं ही धक्काबुक्की झाली। अंबरनाथ पश्चिमेतील राजा हॉटेलमधनं 6 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं। ताब्यात घेतलेल्या 6 बांगलादेशी महिला असून कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय त्या तिथं राहत होत्या। शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादीची बैठक सुरू झाली। या बैठकीला अजित पवार, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे हे आहेत। भिवंडीत अरहम लॉजिस्टिक पार्क या गोदाम संकुलातील 3 मजली कार्यालय आगीत जळून खाक झालं। काचेचा आणि लाकडाचा अधिक वापर असल्याचा आग जी ती भडकल्याची सांगण्यात येत आहे। वसईच्या कामण इथल्या एका चिल्ड्रन कॅम्प स्टुडिओच्या शेडला आग लागली। आगीत शेड जळून खाक झाले। अकोल्यातील बाळापूरमधील डोंगरगाव शिवारात मन नदीमध्ये अवैधरित्या रेतीचा उपसा सुरू असतानाच दरड कोसळून एका मजुराचा मात्र दुर्दैवी अंत झाला। नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काल अल्पवयीन सख्या भावानं आपल्या अल्पवयीन बहिणीवरती बलात्कार केला। दरम्यान पीडिता गर्भवती राहिल्यानं हा सगळा प्रकार उघडकीस आला। जुन्नरच्या भटकळवाडी ते काच विहिरीत 2 बिबट्या पडल्यानं खळबळ माजली। दरम्यान दोघांनाही सुखरूपरित्या बाहेर काढण्यात यश आलं। नागपूरमध्ये मेट्रोच्या फ्री राईडसाठी नागपूरकरांनी प्रचंड गर्दी केली आणि यावेळी प्रवाशांनी चक्क मेट्रोच्या कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की केली। पंजाब बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीचा अलिबागमधला बंगला हा स्फोटक वापरून जमीनदोस्त केला गेला। बंगल्याचं बांधकाम इतकं मजबूत होतं की त्यासाठी मग चक्क बॉम्बचा वापर केला गेला। नवी दिल्लीत भाजपची संसदीय बोर्डाची बैठक सुरू झाली। या बैठकीला पंतप्रधान मोदींसह संसदीय बोर्डाचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत। पुढच्या 2 दिवसात लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या संदर्भात दिवसभर आयोगाच्या बैठकींचा सपाटा सुरू होता। पंतप्रधान मोदींच्या हस्ते कानपुरात विविध कामांचं उद्घाटन केलं गेलं। लखनौ मेट्रोच्या नव्या मार्गाचं देखील मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं। अयोध्या प्रकरणी मध्यस्थी होईल असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं असून मध्यस्थ नियुक्तीसाठी न्यायमूर्ती खलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली आता त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे। दरम्यान समितीची घोषणा झाल्यानंतर समितीचे सदस्य महंत सीताराम निर्मोही आखाडा यांनी श्री श्री रविशंकर यांना विरोध केलाय। आमचा या समितीत कुठल्याही राजकीय व्यक्तीला विरोधच असेल असं त्यांनी म्हटलं। मध्यस्थी म्हणजे वेळकाढूपणा असून जर मध्यस्थीच करायची तर शेकडोंचे जीव का घेतले असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला। आपचे आमदार नरेश बालियान यांच्या घरी आयकर विभागानं छापा टाकला। या छापेमारीत आयकर विभागानं 2 कोटी रुपये ताब्यात घेतलेत। आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता बालियान यांची चौकशी सुरू केली आहे। आज अभिनेता अमिताभ बच्चन यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन लाडक्या बाप्पाचं दर्शन घेतलं। यावेळी सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष बांदेकरांनी त्यांना पुस्तक भेट दिलं। सुकामेवा विकणाऱ्या काश्मीरी तरुणाला मारहाण झाली। ही मारहाण विसरून अफजल यांनी लखनौच्या डालीबाग पुलाजवळ पुन्हा एकदा सुकामेव्याचं दुकान सुरू केलंय। राजस्थानच्या बिकानेरमध्ये वायुदलाचं MiG-21 हे विमान कोसळलं। दरम्यान कोसळलेल्या विमानाचा पायलट सुरक्षित असल्याची माहिती मिळते। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी जम्मू काश्मीरच्या निवडणुकीसाठी व्यवस्थापन समितीच्या प्रस्तावाला मान्यता दिली। यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली। आमच्या आर्मीची ट्रेनिंग खूप चांगली झालेली आहे। कोणी निवडणुकीसाठी पाकचा खून करू पाहत असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही। कोणत्याही आर्मीला पाकिस्तानमध्ये येऊ देणार नसल्याचा इशारा इम्रान खाननं दिला।
केदारनाथमध्ये यंदा बर्फवृष्टीने रेकॉर्ड ब्रेक केला। आतापर्यंत केदारनाथमध्ये 38 फूट इतकी बर्फवृष्टी झाली। नॅशनल चिली अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन नुसार दक्षिण चिलीच्या तटावरती आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांनी नव्या व्हेलची प्रजाती पाहिल्याचा दावा केला गेला। चंदा कोचर यांच्या मालमत्ता केव्हाही जप्त होऊ शकते। 3,250 कोटींच्या आयसीआयसीआय आणि व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी चंदा कोचर यांची तपासणी सुरू आहे। देशाची राष्ट्रीय विमान कंपनी असलेल्या एअर इंडियानं आज महिला दिनानिमित्तानं एक चांगली घोषणा केली आणि त्यानुसार आज दिवसभरातील सर्व 12 आंतरराष्ट्रीय आणि 40हून अधिक देशांतर्गत विमानांचं सारथ्य हे केवळ महिलांनी केलं। उल्हासनगरमधील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि इतर महिला कर्मचाऱ्यांनी अनोख्या पद्धतीनं महिला दिन साजरा केला। भारत मातेची वेशभूषा करून पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली। अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना आता काम करणाऱ्या वेगवेगळ्या महिलांच्या रचनेत बसवण्यात आलं होतं। विद्यार्थिनींना अशा वेगवेगळ्या रचनेत बसवून महिलांना अभिवादन केलं गेलं। पुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावरती सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना आमंत्रित करण्यात आलं। यावेळी महिलांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं। अमरावतीत बेटी बचाव बेटी पढावचा संदेश देत रॅली काढण्यात आली आणि रॅली डॉक्टरांसह नर्सेस, वैद्यकीय विद्यार्थी, शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले। यावेळी एका चिमुरडीनं समाजातील मुलींचं महत्त्व सांगितलं आणि सगळ्यांनाच आनंद दिला। महिला दिनी वाशिममध्ये वुमन मेडिकोसच्या संकल्पनेमधून पहिल्यांदाच डॉक्टरांच्या दौडचं आयोजन झालं। यावेळी जिल्ह्यातील शेकडो महिला डॉक्टर सहभागी झाल्या। मुंबईच्या जोगेश्वरी येथे महिला दिनानिमित्तानं जगातील सर्वात लांब साडीवरती राजमाता जिजाऊंचं जीवन चरित्र रेखाटण्यात आलं। 2 दिवस ही साडी आता प्रदर्शनात ठेवण्यात येईल। लहानपणापासूनच अनेकांचं आकर्षण ठरलेली बार्बी डॉल आता 60 वर्षांची होते आणि त्यानिमित्तानं आता अनेक प्रकारच्या बार्बीज लॉन्च होत आहेत। मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नानिमित्तानं अंबानी परिवारानं आता मुंबईतल्या 50,000 पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी मिठाईचे बॉक्सेस पाठवलेत। बॉक्ससोबत आशीर्वाद आणि शुभकामनेसाठी कार्ड पाठवले। महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करतायत, इतरांना प्रोत्साहन देखील देत आहेत। खेळापासून अवकाश संशोधनापर्यंत त्यांना सहज त्यांचा वावर आता पुढच्या पिढ्यांना मोठी दिशा देतोय। या कर्तृत्वाला सलाम करताना जागतिक स्तरावरील महिलांच्या प्रतिकृती आता बार्बीच्या रूपात महिला दिनाच्या निमित्तानं आणल्यात। आणि करण जोहरच्या कलंक या सिनेमात अभिनेता वरुण धवन झळकणाऱ्या नुकतेच या सिनेमातील एक पोस्टर रिलीज करण्यात आलं। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।